वजन कमी करणारी पहिली महत्त्वाची गोष्ट फायबर आहे। एका मध्यम सफरचंदातून 4.4 ग्रॅम फायबर मिळतं। एका लहान वाटी ओटमधून 4 ग्राम, तर एक मोठ्या चमचा चिया सीड्समधून आपल्याला 5.1 ग्राम फायबर मिळतं। म्हणजे काय, तर वजन कमी करण्यासाठी सफरचंद योग्य आहे, ओट्स उत्तम आहेत, तर चिया सीड्स सर्वोत्तम आहेत। वजन कमी करण्यासाठी दुसरी महत्त्वाची गोष्ट कमी कॅलरीजचे पदार्थ खाणे। यात सॅलड सर्वोत्तम आहे। एक मध्यम गाजर आपल्याला 30 कॅलरीज देतात। एक मध्यम टोमॅटोमधून 22 कॅलरीज मिळतात। पण सर्वात भारी आहे काकडी। एका मोठ्या काकडीतून आपल्याला फक्त 16 कॅलरीज मिळतात, ज्यामुळं आपलं पोटही भरतं आणि वजनही वाढणार नाही। वजन कमी करण्यासाठी गाजर योग्य आहे, टोमॅटो उत्तम आहे, पण काकडी सर्वोत्तम आहे। वजन वेगाने कमी करणारा तिसरा पदार्थ आहे प्रोटीन। एक लहान वाटी दह्यातून आपल्याला 4 ग्राम प्रोटीन मिळतं। एक वाटी मोड आलेल्या उकडलेल्या मुगातून 7 ग्राम प्रोटीन मिळतं। पण फक्त एक लहान वाटी पनीरच्या तुकड्यामधून आपल्याला तब्बल 10 ग्राम प्रोटीन मिळते। म्हणजे प्रोटीनसाठी दही योग्य आहे, मूग उत्तम आहे, तर पनीर सर्वोत्तम आहे। वजन कमी करणारा चौथा पदार्थ आहे फळे। यामध्ये 100 ग्रॅम पपई खाल्ली तर तुम्हाला 43 कॅलरीज मिळतात आणि यातील पाचक एन्झाईम्स वजन कमी करण्याला मदत करतात। 100 ग्रॅम पेरूमध्ये 68 कॅलरीज असतात। कॅलरी पपईपेक्षा थोड्या जास्त असल्या तरी पण यामध्ये फायबर भरपूर असते, ज्यामुळं वजन कमी व्हायला मदत होतं। 100 ग्रॅम कलिंगडामध्ये फक्त 30 कॅलरीज असतात। कलिंगडामध्ये 92% पाणी असल्याने कॅलरीज सर्वात कमी असतात आणि वजन वेगाने कमी व्हायला मदत होते। वजन कमी करण्यासाठी पपई योग्य आहे, पेरू उत्तम आहे आणि कलिंगड सर्वोत्तम आहे। भिजवलेल्या 10 ग्राम अक्रोडमध्ये म्हणजे 4 तुकड्यांमध्ये 65 कॅलरीज असतात। भिजवलेले 10 ग्राम शेंगदाणे म्हणजे 1 चमच्यामध्ये 56 कॅलरीज असतात। भिजवलेले 10 ग्राम बदाम म्हणजे 8 ते 9 बदामामध्ये 57 कॅलरीज असतात। तर मित्रांनो, यातील योग्य पर्याय, उत्तम आणि सर्वोत्तम वजन कमी करण्याचा पर्याय तुमच्या मते कोणता आहे, याचं उत्तर कमेंट करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर द्या आणि असेच आरोग्यदायी व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज आयुर्वेद चॅनलला सबस्क्राईब करा। आरोग्यविषयक आवड असणाऱ्या मित्र आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।